श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणाकरा, जय 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 येतीवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समताचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्त स्रोत दोघी असो कोणी एके दिवशी चतुरुनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थाचे पातला करुनिया श्रीची स्तुती माता ठेवीला चढलावती तेव्हा समर्थे ते वदती हास्य वदनी करुनी फकीरा ते देवी खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुनी नाना यथेच्छ भोजन देई जय गृहस्थाज्ञ म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले पाच चेन जेऊ घातले तायाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती ती समर्थ आज्ञापिती गृहस्थ ते सत्वरा शेष न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे संशक झाले ते धवा मनी यवन याती अपवित्र त्यांचे गेसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वचना गोष्ट आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पनाच्या तियाच्या इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एकही उनी स्वामी सम्मुख स्वस्त उभा राहिला दरिद्रग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रातन दिन द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे बरी त्यासी देखून समर्थ म्हणती उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापोई जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईसा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभास समये एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर स्वामी समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे येथे श्री स्वामीचे सारा प्रज्ञाना प्राकृत समत सदाहिक भाविक भक्त 20वाध्याय कोढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा आता कलस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनाकाराने संपवावा अवताराता ऐसा मना माझी येता जडधी तेजुनी तत्वता गेले स्वस्थानी येत राजा शक्य 1800 पुन्हा संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटक चक्राते भेदून ब्रह्मरंद छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदय मधून ते देवा जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरे शोक करीती नाना परी तो वनिताना जाय अक्कलकोटीचे चरण समस्त दुःखी करून आक्रंदत वृत्तांत वनिता ग्रंथ वाढील समुद्रसा असं स्वामींच्या अनंत लीला सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामामाजरी जन्म माझा झालासे ते तिचे बालपण गेले आता कोपरली सैन्य केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रदा वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंख शेट त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिली अल्पमती अत्यल्प प्रथमंत्याही मंगलचरण कार्य सिद्ध्यर्थ दिवस स्तवन आधार स्वामी चरित्र असं कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले वरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खेळ त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हाराव राजा बडदियासी त्याने नेवाय स्वामीसी पाठविले कारभार्यांसी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुभावा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती चढली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्याध्यायात ते एकूण ते पुनीत श्रोते होती सत्याची 11वानी 12वा तेसाच्या ते 13वा बस बचा इतिहास भरव त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 17 भाविका बसपा तेली सदभक्त तो केसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ केसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बहु प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्तपे एक गृहस्थ निर्धन त्यासे आले भाग्यपूर्ण तेची केली वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीत झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवारवती त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हनुमंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रत वंदन देव उभयंत ग्रंथ समाप्त केला से स्वामी निधीतला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्या
त्यासी आयु आरोग्यापार संपत्ती संतती प्राप्त होय. त्यांची वाढ हो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाऊसागर तरुणांती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो ऋताभिमान तो नस सर्व विद्यासार गौसो भक्त श्रेष्ठ लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षा वेदयाळा कृपा घना समर्था स्वामीचरित सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाला सदतीचे याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित सारामृत ज्ञान प्राकृत कथा संवत 10 एकोद्भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्.